त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। राहुल गांधींच्या विरोधात भाजपचं उद्या राज्यभर आंदोलन होणार आहे। काँग्रेस हटाव आरक्षण बचाव नारा देत आंदोलनाची हाक भाजपकडून देण्यात आली आहे। तर बावनकुळे अकोल्यामध्ये आणि आशिष शेलार मुंबईमध्ये आंदोलन करणार आहेत। आता भाजपनं राहुल गांधींविरोधात मोर्चा उघडल्याचं पाहायला मिळतंय। काल उद्या सत्ताधाऱ्यांकडून ही आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। उद्या राज्यभरामध्ये भाजपकडून आंदोलन केलं जाणार आहे। राहुल गांधी यांनी अमेरिकेमध्ये जे वक्तव्य केलं होतं त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी आंदोलन पुकारण्यात आलंय। चंद्रशेखर बावनकुळे हे अकोल्यामध्ये तर आशिष शेलार मुंबईत आंदोलन करणार आहेत। पुण्यामध्ये चंद्रकांत पाटील आणि चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार आहे। रवींद्र चव्हाण ठाण्यामध्ये आणि गिरीश महाजन जळगावात आंदोलन करणार आहेत। तर आरक्षण विरोधी वक्तव्य केल्यानं राहुल गांधी यांच्या विरोधात भाजप आक्रमक झाली आहे। काँग्रेसचा खरा चेहरा नेहरूंपासून इंदिरा गांधींपासून राजीव गांधींपासून आरक्षणाच्या बाबतीत जो आहे तो पुन्हा एकदा राहुलजींच्या माध्यमातून परदेशात जाऊन त्या ठिकाणी उघड झालेला आहे। आणि त्याच्यामुळे संविधान लोकशाही आणि आरक्षणाच्या जे हे गप्पा मारायचे तो त्या ठिकाणी त्यांचा असली चेहरा आरक्षण विरोधी हा त्या ठिकाणी उघड झालेला आहे। आपण आरक्षण स्क्रॅप करू शकत नाही। पुण्यामध्ये चंद्रकांत पाटील, चंद्रपूरमध्ये मुनगंटीवार हे आंदोलन करणार आहे। त्यामुळे एकूणच आता राहुल गांधींविरोधात भाजपनं मोर्चा उघडल्याचं दिसून येते। भाजपकडून उद्या आंदोलन केलं जाणार आहे। एकीकडे काँग्रेसनं आंदोलन पुकारलेलं आहे तर दुसरीकडे आता भाजप काँग्रेस विरोधात आंदोलन करणार आहे। त्यामुळे उद्या नेमकं कसं चित्र असेल ते बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।